नमस्कार मित्रांनो, आता बैलांना खुराक ठेवलं आहे आणि यांना खाल्या ठेवलेलं आहे गव्हाणीत. वैरणच खायला टाकली. तर इकडं समोर रात्री सगळ्या रिकामी केलं आहे JCBने. तरी झाडं सगळे वाळलेलेच होते, वाळून गेले होते लिंबुनीचे झाड. तर ते सगळे काढून तिथं गोळा केलेत समोर. ते इथले उपडले झाड काहीच ठेवले नाही. तर रामफळ ओली असेल पण रामफळ पण काढले, नाही तर लिंबोणीचे तर सगळे वाळून गेले होते. तर ह्याच्यात सगळे वाळलेले झाडं होते, पण फक्त रामफळचे 2-3 हिरवे होते. तिकडं हे सीताफळचं पण काढले, आपल्या शेडजवळ होतं ना. तर हे इकडं कसं सगळं रिकामं केलं आहे. इकडून पलीकडून आपल्या एंडपर्यंत सगळं रिकामं केलं आहे. गायांचं खाऊन झालं आहे. गायांना आणले पाण्यावर. सगळ्या गाया पाणी पाजून झाल्यात, फक्त लास्ट ह्या 2 राहिल्या होत्या. ह्या 2 बांधल्या की मग जनावर पण पाजायचे झाले. आणि ऊन तर लय पडते. आज अवथानाला गेलो नाही, उशीर झाला त्याच्यामुळे गेलोच नाही अवथानाला. वृंदाची मोरकी निघली, थोड्या वेळाने बसवते तिला. जागेवर बांधलं ना मग ती गाठ सोडून व्यवस्थित बसवतो. चल किलेरी. आज आम्ही ह्यो राडा काढतो झाडांचा. झाड कट करायचे. इथं आपली मिशन आहे, लाकडं कट करायचे. मग कट करून बाजूला घ्यायचे. जे मोठे लाकडं आहेत ते सरपणासाठी ठेवायचे आणि जे छोट्याल्या काट्यात ना ते मग पेटवून द्यायच्यात. आपले शेत नीट करायचे ना त्याच्यामुळं. आता 5:30 वाजलेत. जनावरांना 4 वाजताच खायला वगैरे टाकले. इकडं लाकडं तोडत होतो. तोपर्यंत जेवायला वगैरे गेलो. जेवण केल्यानंतर तिकडंच बसलो. आता 5:30 वाजता आलोत. तर इकडं आई पप्पा हे करतायत, लाकडं काढतायत. इकडं थोड्याशा काटाड्या पेटवून दिल्यात. तर असं
याच्यात लिंबोणीचे फांदे होते ना आणि लईच काटे नुसते काटेच, त्याच्यामुळे हे दिले पेटून. तर छोटं आणि तिकडं जर पेटून दिलं ना तर मोठाल्या लाकडं पण जळून जाते आणि जाळ पण एवढं होईल की साईडला जे झाड आहेत ना तर त्यांना हाय लागेल. त्याच्यामुळे हे थोडं साईडला घेऊन पेटवलं आहे. आणि दिवसभर मिशनने कापून वगैरे एवढं सरपण काढलं आहे. इकडे हे लाकूड काढले, परत इकडे एक मोठा ढिगूर आहे लाकडाचा, हे जात आहेत ना झाडाने. तर तिकडे ते लाकडाचे ढिगूर आहे ना तर तिकडे एक लाकड काढून ठेवलेत मिशनीने कापून आणि इकडं काठाड्या पेटून दिल्यात. जनावरांना 4 वाजता खायला टाकलेलं आहे. आज आवतोवर गेलोच नाही, आता उद्याच्याला जाईन आवतोवर. हे लाकडाचं थोडं अर्जंट आहे, म्हणजे पाऊस वगैरे आला ना तर नंतर काढता येणार नाहीत. आणि जे ओले लाकडं आहेत ना, समजा थोडेफार ओले आहेत तर ते मिशनीने पटकन कट होतात ना, त्याच्यामुळे लवकर कापायचे आहेत. आणि ओम पण थोडीशी मदत करतोय. इकडं आई काटाड्या लावते तिकडं जाळात. आणि चला आता मी पण थोडंफार काम करतो इकडं. थोडंफार म्हणजे सकाळून बी लई केले आणि आता बी लई काम करायचे. आता लागतो कामाला. आणि काम कसं आहे, लई काळजीचं काम आहे, कारण की लईच काटे आहेत. लिंबोण्याला सगळे काटेच आहेत ना, त्याच्यामुळे लई लक्ष देऊन काळजीने करावं लागतं आहे. खाली पायात काटा नाही मोडला पाहिजे, हाताला नाही टोचला पाहिजे काटा, असं व्यवस्थित. जेव्हा मोठे लाकडं काढता येतात तेव्हा मोठे लाकडं काढायचे, जेव्हा काटाड्या काढावं लागतात तेव्हा काटाड्या काढायच्या. हे मोठं लाकूड मी कापून कसं सोडून दिले वरच, तर तसं ते घेता येत नव्हतं, मग ते नंतर घ्यायचं, हळूहळू घ्यायचं. त्याच्यामुळे लई लक्ष देऊन करावं लागतं आहे. राहते सध्या. पुढं कुठं का करते हे हो ना, हां पलीकडे तसं. हां तिथं ना. हो. हो चला आता आम्ही काम बंद करतो. 7:20 झालेत. घरचं काम आहे ना, घरचं काम आहे त्याच्यामुळे लय वेळ केलं. 7:20 झालेत आणि आपल्या समोर घर आहे ना, लाईट दिसते इथंच घर आहे आणि घराजवळ करायचं होतं, त्याच्यामुळे लय वेळ केला अंधार पडेपर्यंत. आता अंधार पडायला सुरुवात झाली. आई, मी, पप्पा आणि 5 वाजल्यापासून कंटिन्यू जाळ चालू आहे. तर तेवढं सरपंच सारखं जाळतात आम्ही. काट्या कुट्या जाळ्या नाही पाहिजेत, शेतीत ठेवल्यावर कुजतात, ऑर्गॅनिक कार्बन पण वाढतो शेतीचा. पण काटे लय ह्या लिंबोणीच्या फांट्याला, मग काटे मग मशागत वगैरे करता येत नाही. जनावरं चालले तरी मग चिखलात असे टोचत नाहीत, पण चिखलात जनावरचे पाय रोवले वगैरे काटे टोचतात आणि कुजायला वेळ लागतो ना, 1-2 महिने लागतात कुजायला. त्याच्यामुळं पेटून दिले. बाकीची मशागत वगैरे करता येत नाही. आणि काटे काय 1-2 लिंबोणीचे नव्हते, लय मोठे काटे होते, त्याच्यामुळे पेटूनच दिले. आणि मिशन चालवायला आता आपल्याकडं अगोदर खव्याची भट्टी होती ना, दुधाच्या खव्याची भट्टी होती, तर तेव्हा आपण लाकडाची मिशन आणली होती. तर ती तेव्हा बंद केली होती, तर ती आता चालू केली. एक 4-5 वर्षानंतर चालू झाली ती. तर त्या मिशनमुळं बरीच मदत झाली. मिशन नसते तर कोणाला तरी दुसऱ्याच द्यावं लागले असते लाकडं, पण मिशन आहे त्याच्यामुळे आपण घरची घरी कापतोय. त्याच्यामुळे आज आऊत पण आणलं नाही, लाकडं वगैरे कापायचे होते. आणि लय मोठे लाकडे त्या बघा, इकडे सरपण निघले. अंधार आहे आता, सरपण दिसत पण नाही, पण तरी एवढं कापायचं झालं आहे.
आणि आता मिशनी पण आता चांगला हात बसलाय ना, त्याच्यामुळे दुपारून चांगलं उरकायला लागलं होतं तोडायचं. पण आता बाकीचं उद्याच्याला. आणि मला वाटतं आता व्हिडिओ पण बंद करा, कारण की घरचे पण कामं झालेत सगळे. आता तोंड हातपाय धुवून फ्रेशच व्हायचं, बाकी व्हिडिओ एडिट करायचा, फराळ करायची. आज एकादश आहे, फराळ करायची आणि मग झोपायचं. चालतं ते व्हिडिओ बंद करतो. आणि झोपेचा तर काय विषयच नाही, आज दिवसभर काम केलं आहे त्याच्यामुळं गेलं की लगेच झोप येते. 9 साडेनऊला तर लगेच झोप येते मला.